नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडलाय. त्याआधी त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत काही जणांचं नाव घेत गंभीर आरोपही केलेत. मी आज प्रचंड मानसिक तणावामध्ये हे पाऊल उचलत आहे, कारण समाजामध्ये तर वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कामच करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. तुम्हाला टप्प्याटप्प्याने मी माझ्या व्यवसायामध्ये, प्रामाणिक काम करणाऱ्या व्यवसायामध्ये झालेल्या त्रासाची बाजू मांडतो. मी 25 वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही व्यक्तीने मला सांगावं भरत जाधवने आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने इतर राजकारणी लोक कमवतात तसे कमवले म्हणून. 4 वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये 4-5 वर्षापूर्वी बिल्डिंगचं काम चालू केलं. रमेश आजबे, इनुस सय्यद, बेबीचंद धानावडे आणि मी. आता रमेश आजबेचं आणि निलेश गायवळ, सचिन गायवळचं काय गैरसमजातून वाद झाला मला माहीत नाही, परंतु 3-3.5 वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद पाडलेलं आहे दहशतीच्या जोरावर. निलेश गायवळ, सचिन गायवळनी प्रत्येक वेळेस आली की त्यांच्या 2-2, 4-4 गाड्या साईडवर येणार, 5-25-30 पोर असे उतरणार, दहशत माजवणार. तिथं एक प्रकारची बुकिंग होत नाही. आज जवळपास 3-3.5-4 कोटी रुपये टाकून, म्हणजे त्याच्यात बँकेचं कर्ज घेऊन एवढं सगळा लॉसेस तिथं सहन करतोय. म्हणजे ती सहन होत नाही अशा पद्धतीने ही गोष्ट झालेली आहे. बँकेचं कर्ज वेगळं, त्याचं व्याज वेगळं. जामखेडच्या पुढे भूम तालुक्यामध्ये व्हिटॅमिन प्लांट आहे का, तर मला माहिती आहे नवी मुंबईत हे लोक आपल्याला काम करू देणार नाहीत, का तर राजकीय त्रास एवढा प्रचंड आहे. म्हणून मी तिकडं काम चालू केलं. तिथं एका कामामध्ये बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आदमाने यांना पार्टनर घेतलं. त्यांनी 90 लाख रुपये लावले आणि 10 महिन्यात, 12 महिन्यात त्यांनी 60 लाख रुपये प्रॉफिट घेतले. 5-10 लाखाहून भांडणं केली, मारामारीपर्यंत आले माझ्या पार्टनरला दुसऱ्या. मी तेही बोललो देऊन टाका, आपापसात भांडण नको म्हणलं. याबाबत तुम्ही सगळी माहिती घेऊ शकतात, ऑन रेकॉर्ड आहे. पण त्याच्यानंतर जीएसटीची बिलं देताना त्या लोकांनी सगळी बोगस बिलं दिली. आज कंपनीला जीएसटीच्या ह्या सगळ्या संकटाला बिनकामाचं फेस करावं लागतंय. काही आमची एक पैशाची चुकी नसताना ह्या चुकीच्या भामट्या लोकांनी चुकीच्या पद्धतीची वागणूक दिली. त्याच्यानंतर जुराणी, नरेंद्र जुराणी, हे प्रकरण तर एवढं विचित्र आहे की बरेच नवी मुंबईतल्या राजकीय लोकांना हाताशी धरून, म्हणजे ज्याला लहानाचा मोठा केला, ज्याला समाजात वावरायचं शिकवलं, आज त्याला मी कामं पण घेऊन दिली, पैसे पण दिले, आणि त्याचा हिशोब करताना मग कधी एका राजकीय नेत्याच्या आश्रयाला जायचं तर कधी दुसऱ्या जायचं. एक वेळेस तर तो हिशोब चालू आहे आणि रातोरात दत्ता हंगाळे यांनी 5 लाख रुपये घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीचं जिल्हा सचिव केलं, युवा मोर्चाचं. काही संबंध नसताना, काही कारण नसताना, आणि राजाश्रय दिला आणि पुढं व्यवसायात पार्टनर झाले. काही व्यवसाय माहीत नाही, पण करोडो रुपयाच्या जमिनी घेत आहेत, प्रॉपर्टी कमवत आहेत, काम तर प्रत्यक्षात काही दिसत नाही, अशी पद्धत. त्या जमिनीच्या विषयामध्ये सुद्धा, म्हणजे इकडं तर कामातले पैसे बुडवलेच, प्लस वरून बदनामी केली. तरी जमिनीच्या एका व्यवहारामध्ये मदत केल्या कारणाने नियमाप्रमाणे कमिशन द्यायचं, 1 लाख रुपये कमिशन दिलं, बाकीचं देत असताना हात वर केले, शिवीगाळ केली. त्याच्यामध्ये दत्ता गंगाळीने तर गँगवरची धमकी दिली, काही संबंध नसताना. फक्त कारण का, तर सिवूडमध्ये, एंटायर अख्ख्या सिवूडमध्ये सामाजिक काम करतो म्हणून. ते तर सोडा, ह्या सगळ्या विषयामध्ये जुराणीच्या घरातले, त्याचा बाप, त्याचे सासरा, त्याचा मेहुणा, त्याची बायको, ह्या सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. त्यांनी मला फसवलेले किंवा किंवा फसवतोय, तो मला त्रास देतोय, तरी देखील तुम्हाला सांगतो हे लोक काही बोलत नाही. हे सुद्धा या घटनेला तितकेच जबाबदार आहेत. दत्ताची बायको अश्विनी ताईचं काही माझा संबंध नाही, डायरेक्ट मला बोलते, म्हणजे 4 माणसात 4 चौकात कॉलर पकडून, जर कॉलर पकडली तर काय इज्जत राहील, काय संबंध आहे. म्हणजे बदनामी करायला किंवा एखाद्या माणसाला टार्गेट करायचा काहीतरी मर्यादा असते ना. तो विशाल डोळस, काय संबंध आहे मला कळत नाही.
उलट 2015ला प्रचंड मला बदनाम केलं आणि आता त्याचे काही कार्यकर्ते सहकारी आहेत. तो सचिन शिंदे म्हणून आहे, तो अभिलाष मॅथ्यू म्हणून आहे, अनिकेत काही बोलत राहतात, कसाही त्रास तो सचिन तर सारखा शिव्या देत राहायचा भर रस्त्यानी. काय संबंध आहे? म्हणजे एखाद्या माणसाला त्रास देण्याची मर्यादा काहीतरी लिमिट तुम्ही मला सांगा बरं. त्यांच्या कधी कोणत्या आर्थिक विषयात मी नुकसान दिलेलं नाही, त्या विषयात पडत, फक्त भ्रष्टाचाराच्या विरुद्ध प्रामाणिकपणे मी आवाज उठवतो. माझी एकच विनंती, फक्त शासनाने ना जुराणीने केलेल्या कामाची चौकशी आणि वॉर्ड क्रमांक 108 मधल्या सगळ्या कामाची चौकशी केली तर तुम्हाला याच्यातच करोडो रुपयाचा घोटाळा दिसेल. आणि मग हे करोडो रुपयाच्या घोटाळ्यातून पैसे कमवलेले लाखो रुपये यंत्रणेला वाटायचे किंवा कोणत्या तरी राजकीय नेत्याला द्यायचे आणि त्यांना हाताशी धरून त्रास देत राहायचा. हाच कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आता कर्जत तर एवढा मोठा त्रास आहे, करोडो रुपये टाकून तिथं जमीन विकत घेतली, तिथं मला प्रोजेक्ट करायचा होता. त्या एजंट दिनेश गायकवाडच्या माध्यमातून 10-15 लोकांनी पैसे घेतले, जवळपास 1 करोड रुपयाच्या आसपास, 80-90 लाखापेक्षा जास्त कमिशन घेतलं सगळ्यांनी. आणि तिथले स्थानिक शेतकरी ऑलरेडी ते पण कमिशन घ्यायला, दत्ता पवार म्हणजे राकेश पवार का काय नाव आहे, दत्ता पवार, रुपेश पवार, संतोष पवार, ह्या सगळ्यांनी कमिशन घेतलं. इतर सगळ्यांनी घेतले. ह्या दोघा तिघांनी तर ह्या गावातल्या लोकांनी तर दत्ता पवार, रुपेश पवार, राकेश पवार यांनी तुम्हाला सांगतो एवढं मोठ्या प्रमाणात लुटलं. झाडं तोडली, झाडाचे 5-7 लाख रुपये घेतले. त्या जमिनीला रस्ता द्यायचा आहे तर रस्त्याला 3-4 लाख रुपये वेगळे घेतले. रस्ता बनवायचे पण 2-3 लाख रुपये वेगळे घेतले. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे एनओसीचे 3 लाख रुपये वेगळे घेतले. तिथं ब्रिज बांधायचा, तो ब्रिज बांधायला 20 लाख रुपये खर्च आला, त्यातले 15 लाख रुपये दिलेले, 5 लाख रुपये मला द्यायचे, तोही बांधून घेतला. आणि माझ्या जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला. का तर त्यांना ते मला जमीन विकू द्यायची नाही, मला प्रोजेक्टही करू द्यायचा नाही आणि पैसे निवळ लुबाडत राहायचे. अक्षरशः म्हणजे आज बँकेचं कर्ज आणि ह्या लोकांचा त्रास. वाल्मिक कराडसारख्या प्रवृत्ती नवी मुंबईत असल्याचा आरोप भरत जाधव यांनी केलाय. तसंच काही नेत्यांनीच इथं पैसे लुटल्याचा आरोप करताना ते दिसतायत. सत्ताधारी भाजपच्या एका माजी आमदारानं असे गंभीर आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. नवी मुंबईहून रणजित इंगळे, लोकमत.com.